ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 4 सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम श्रीराम समर्थ। मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक। मागील समासात जी शंका श्रोत्यांनी विचारली होती ती आता समूळ नष्ट होईल अशा प्रकारे त्याचे स्पष्टीकरण केले जाईल। तरी श्रोत्यांनी क्षणभर वृत्ती निर्मळ करून श्रवण करावे। ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसावली म्हणून गुणशोभिनी। परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम स्फुरण रूपाने अव्यक्त सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली। नंतर तिच्याच पोटी जी माया निर्माण झाली तिच्यापासून गुण झाले म्हणून तिला गुणशोभिनी माया असे म्हणतात। पुढे तिच्यापासून कोण सत्व रज तमोगुण तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते। समर्थ या ठिकाणी सांगतात की तिच्यापासून कोणते गुण उत्पन्न झाले असे म्हणून विचाराल तर सत्व रज तमोगुण उत्पन्न झाले आणि तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली। ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते। समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे प्रथम ती सूक्ष्म रूपाने उत्पन्न होऊन नंतर सृष्टी रूपाने विस्तारून दृश्य झाली। याप्रमाणे तमोगुणापासूनच पंचमहाभूते निर्माण झाली। मूळ माया गुणापरती ते भूते कैसी होती ऐशी आशंका आहे श्रोती घेतली मागा। पूर्वी श्रोत्यांनी शंका विचारली होती की मूळ माया तर गुणापलीकडची आहे मग ते पंचमहाभूते कशी निर्माण झाली। अनेक एके भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करुणी। समर्थ या ठिकाणी सांगतात की एकेका भूताच्या ठिकाणीही पंचमहाभूते आहेतच। ती स्थिती कशी आहे आता स्पष्ट करू। सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचमभूतिक श्रुती विमळ विवेक केला पाहिजे। समर्थ या ठिकाणी सांगतात की सूक्ष्म रूपाने मूळ मायेत अव्यक्त स्वरूपात पंचमहाभूते असतात हे कळून येईल मात्र श्रोत्यांनी नीट विवेक केला पाहिजे। आदी भूते ती जाणावी रूपे कैसी ओळखावी मग ते शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी। समर्थ या ठिकाणी सांगतात की त्यांनी प्रथम पंचभूतांना जाणून घ्यावे त्यांचे रूप ओळखावे आणि सूक्ष्मदृष्टीने त्याचा शोध घ्यावा। ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी म्हणून भूताची ओळखी चतुरी नायक परिसावी। समर्थ या ठिकाणी सांगतात की कशी ओळखायची याचे ज्ञान नाही तरी ओळखावी तरी कशी म्हणून प्रथम चतुर श्रोत्यांनी त्या भूतांना कसे ओळखावे ते श्रवण करून घ्यावे। जे जड आणि कठीण ते पृथ्वीचे लक्षण मृदू आणि ओलेपण तितके आप। समर्थ या ठिकाणी सांगतात की जे जड आणि कठीण असते ते पृथ्वी तत्वाचे लक्षण असते आणि मृदूपणा आणि ओलेपण जिथे असते ते जलाचे लक्षण होय। जे उष्ण आणि सतेज ते जाणावे पे तेज आता वायू ही सहज निरोपे जेल। समर्थ या ठिकाणी सांगतात की जे उष्ण आणि सतेज असते ते तेजाचे लक्षण होय। आता स्वाभाविकच वायूचे लक्षण सांगितले जाईल। चैतन्य आणि चंचळ तो हा वायूची केवळ शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे।
समर्थ या ठिकाणी सांगतात की चैतन्य आणि चंचलत्व हे वायूचे लक्षण असून शून्य आणि निश्चल पोकळी ही आकाशाचे लक्षण जाणावे. ऐसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते, आता एकी पहा पयात भूते सावध ऐका. समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे येथे पंच महाभूताची लक्षणे सांगितली आहेत. त्या संकेतावरून त्यांना ओळखावे. आत्ता प्रत्येक भूतात 5 ही भूते कशी आहेत ते सावध होऊन ऐकावे. जे त्रिगुणाहून पर त्याचा सूक्ष्म विचार, यालागी अति तत्पर होऊन ऐका. समर्थ या ठिकाणी सांगतात की जे त्रिगुणाच्याही पलीकडले आहे त्यांचा विचार अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून तो अतितत्पर होऊन ऐकूयात. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, तेची आदी निरोपावी, येथे धारणा धरावी श्रोतेजनी. सूक्ष्म अशा आकाश तत्वात पृथ्वी तत्व कसे आहे तेच आधी स्पष्ट करून सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी आता मन एकाग्र करून ऐकावे असे समर्थ या ठिकाणी सांगतात. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे अति अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी. समर्थ म्हणतात की आकाश म्हणजे शून्य पोकळी आणि शून्य म्हणजे अज्ञान होय. अज्ञान म्हणजेच जडत्व होय आणि तेच मनुष्यत्व आहे. आकाश सोये आहे मृदू, तेची आप स्वतः सिद्ध, आता तेज तेही विशद करून. आकाश सोये आहे मृद, तेची आप स्वतः सिद्ध, आता तेज तेही विशद करून दाऊ. समर्थ या ठिकाणी सांगतात की आकाश स्वतः मृदू आहे आणि मृदूता हा पाण्याचा गुण आहे, म्हणून याप्रमाणे तेथे आप हे तत्व आहे. आता तेज तत्व आकाशात कसे आहे ते स्पष्ट करूयात. अज्ञाने भासला भास, तोची तेजेचा प्रकाश, आता वायू सावकाश साकल्य सांगू. समर्थ म्हणतात की अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो तेज तेजतत्व होय. तेथे आता वायुतत्व कसे आहे ते नीट सांगतो. वायू आकाश नाही भेद, आकाशा इतका असे स्तब्ध, तथापि आकाश जो निरद तोची वायू. समर्थ या ठिकाणी सांगतात की वायू आणि आकाशात भेद नाही. आकाशा इतकाच तो स्तब्ध असतो, तथापि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबंध असतो तो वायू जाणावा. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलिले, येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत. समर्थ या ठिकाणी सांगतात की आकाशात आकाश तत्व मिसळलेलेच आहे, हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. या प्रकारे आकाश या पंचमहाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले आहेत. आकाश या महाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत हे आता स्पष्ट करून सांगितले आहे. वायूमध्ये पंचभूते, तीही ऐका एकचित्ते, बोलजिते ते समजते यथान्वये. समर्थ या ठिकाणी सांगतात की आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहेत तेही ऐकावे. ती अनुक्रमेने सांगितली जातील तरी ते एकाग्रचित्ताने ऐकावे. हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायू लागता कडाड मोडती झाडे. समर्थ म्हणतात की फूल हलके असले तरी त्यात थोडे तरी वजन असते. वारा सारखा वाहत असला तरी तो वायुतत्व घनदाटच असते. वायूचा कडाडाचा आवाज होऊन झाडे मोडून पडतात. तोले विन झाड मोडे, ऐसे हे काहीच न घडे, तोल तोची तये घडे पृथ्वीचा अंश. समर्थ या ठिकाणी सांगतात की वजनाशिवाय झाड मोडले असे कधीच घडत नाही, म्हणजे वायूला वजन आहे. वजन तोल हाच वायूच्या ठिकाणी असलेला पृथ्वी तत्वाचा अंश होय. येथे श्रोते अशंका घेती, तेथे कैसी झाडे होती, झाडे नव्हती की तरी शक्ती कठीण रूप आहे. येथे श्रोत्यांनी शंका घेतली की येथे
सूक्ष्म पंचमभूताचे वर्णन चाललेले असता झाडे कुठून आली. यावर वक्ता म्हणतो, झाडे नव्हती तर ती वायूच्या ठिकाणी शक्तीच तर होती ना. म्हणून वायूची शक्ती हेच त्यातील कठीणपणा आहे आणि कठीणपणा हे पृथ्वी तत्वाचे लक्षण आहे, म्हणजे तेथे पृथ्वीचा अंश आहेच. वन्नी स्फुल्लिंग लहान, काही तत्वी असे उष्ण, तेथे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. अग्नीची अगदी लहान ठिणगीही असली तरी तेथे किंचित का होईना उष्णता असतेच. तसेच सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्मपणाने जडपणा असतो. मृदूपणतेची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू तेथे चंचळ रूप सहजची आहे. वायूमध्ये जो चंचळपणा असतो ते आपतत्व होय आणि त्यातील प्रकाश हा तेजाचा गुण आहे. शिवाय जेथे वायू तेथे चंचलपणा सहजच असतो. सकळास मिळून आकाश, सहजच आहे अवकाश. पंचभूताचे अंश वायूमध्ये निरूपले. सकळ भूतामध्ये आकाश हे अवकाश रूपाने सहजच असते. याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूताचे अंश कसे आहेत हे स्पष्ट केले आहे. आता तेजाचे लक्षण भासलेपण ते कठीण, तेजी ऐसी ओळखन पृथ्वीचे. समर्थ म्हणतात की आता तेजामध्ये ते कसे असतात ते सांगतो. प्रकाश हे तेजाचे जे लक्षण आहे त्यात जडत्व आहेच, हे पृथ्वीचे तत्व होय. भासला भास वाटे मृदू, तेजी आप तेची प्रसिद्ध, तेजी प्रसिद्ध तेची सिद्ध स्वतःसिद्ध, सांगण्याची न लगे. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो, ते आपतत्व तेजाच्या ठिकाणी समजावे. तेजात तेज असते तर हे प्रसिद्धच आहे, हे सांगण्याची काही गरज नाही. तेजी वायू ते चंचळ, तेजी आकाश निश्चळ, तेजी पंचमभूते सकळ निरोपली. समर्थ या ठिकाणी सांगतात की तेजामधील चंचळपणा हे वायुतत्व आहे, तर निश्चळपणा हे आकाश तत्व आहे. आता आपाचे लक्षण, आप तेचे मृदूपण, मृदूपण ते कठीण, तेची पृथ्वी. आपी आप सहजची असे, ते जे मृदूपणे भासे, वायू स्तब्धपणे दिसे मृदुत्वा अंगी. आकाश न लगे सांगावे, ते व्यापकची स्वभावे. आपी पंचभूताची नावे सूक्ष्म निरोपली. समर्थ या ठिकाणी सांगतात की आप म्हणजेच पाणी. आपतत्व तेच मृदूपण होय. हलके पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो. जड पाण्यातील जडत्व हेच पृथ्वीचे तत्व आहे. आपात आपतत्व सहजच असते, तेज हे मृदूपणाने भासते. वायू हा मृदुत्वाच्या अंगी स्तब्धपणे दिसतो आणि आकाश तत्व हे त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही. याप्रमाणे आपाच्या ठिकाणी महाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले आहे. आता पृथ्वीचे लक्षण, कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदूपण तेची आप, कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वी निरोधांश तोची वायू. समर्थ म्हणतात की आता पृथ्वी तत्वात ती कशी आहेत ते पाहू. कठीणपणा हा तर पृथ्वी तत्वाचा गुण आहे. त्या कठीणपणात मृदुता हे आपतत्व होय. कठीणपणाचा जो भास आहे तो तेजाचा प्रकाश म्हणजे गुण होय. कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबिंब तो म्हणजे वायू तत्व. आकाश सकळास व्यापक, हा तो प्रगतीची विवेक. आकाशाची काही एक भासे. समर्थ या ठिकाणी सांगतात की आकाश तत्व तर सगळ्यात व्यापून आहे, हा विचार तर प्रगटच आहे. आकाशाच्या ठिकाणीही कुठलाही भास होत असतो. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होईना तिळ मात्र. आकाशाला तोडावे म्हटले तर ते तुटत नाही, फोडावे म्हटले तर ते फुटत नाही, त्याला बाजूला सारावे म्हटले तर ते तिळ मात्र सरकत नाही. असो आता पृथ्वी अंत, दाविला भूताचा संकेत. एकभूती पंचभूत तेही निरोपिले. समर्थ म्हणतात की असो याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूताचे संकेताने वर्णन केले.
तसेच एकेका भूतात पंचमहाभूते कशी आहेत याचेही निरूपण केले. परी हाताच पाहताना तोडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांतिरूपी अहंता जडे अकस्मात. पण वरवर पाहिले असता हे कळत नाही, त्यामुळे बळेच मनात संशय उत्पन्न होतो. त्यामुळे भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढू लागतो. सूक्ष्मदृष्टीने पाहता वायूचे वाटे तत्वता, सूक्ष्म वायू शोधू लागता पंचभूते दिसती. समर्थ या ठिकाणी सांगतात की सूक्ष्मदृष्टीने विचार केला की सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे असे वाटते, पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागले की पंचमहाभूते दिसून येतात. एवम पंचमभूतिक पवन, त्याची मूळ माया जाण, आणि माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. समर्थ म्हणतात की थोडक्यात पंचमहाभूतासह वायू म्हणजे मूळ माया होय. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभौतिकच आहेत. भूते गुण मिळविजे, त्यासी अष्टदा बोलविजे, पंचभौतिक जाणीजे अष्टदा प्रकृती. समर्थ या ठिकाणी सांगतात की पंच महाभूतात त्रिगुण मिळवले तर त्यांना अष्टदा म्हणतात, म्हणून अष्टदा प्रकृती ही पंचभौतिक आहेत. शोधून पाहिल्याविन संदेह धरणे मूर्खपण, याची पाहावी ओळखणं सूक्ष्मदृष्टी. समर्थ म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. सूक्ष्मदृष्टीने विचार करून सर्वाची माहिती करून घ्यावी. गुणापासून भूते पावली स्पष्ट दशेते, जडवता येऊन समजते तत्वे झाली. समर्थ म्हणतात की मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणामुळे स्पष्ट दिशेला येतात. जडत्वास येऊन समस्त तत्वे प्रगट होतात. पुढे तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे जना प्रगटची आहे. समर्थ म्हणतात की यानंतर जी तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांडाची तत्वरचना वगैरे सांगितली जाते ती लोकांना माहीतच आहे. हा भूतकर्दम बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी. समर्थ म्हणतात की याप्रमाणे पंचमहाभूताचे मिश्रण कसे झाले हे बुद्धिगम्य तर्काने दाखवले आहे. हे सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचे आहे. या ब्रह्मांडापलीकडील गोष्टी, जे झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. समर्थ म्हणतात की या सर्व गोष्टी ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वी जेव्हा दृश्य सृष्टी झाली तेव्हा नव्हती, तेव्हाच्या आहेत. सूक्ष्मदृष्टीने विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून करून घ्यावे. सप्तकुंचक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड अलीकडे. समर्थ सांगतात की पंचमहाभूते, अहंकार, महत्त्व ही ब्रह्मांडाची आवरणे आहेत. या आवरणासह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना तसेच माया आणि अविद्या याचे कार्य या सर्व गोष्टी अलीकडले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा अलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर अलीकडे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तसेच पृथ्वी मेरू सागर यांची रचना वगैरे या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने अलीकडे. समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक लोक, अनेक स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, 7 द्वीपे, 14 भुवने या सर्वाची उत्पत्ती अलीकडली आहे. शेष कुर्म सप्त पाताळ, 21 स्वर्ग अष्टदिक्पाळ, 33 कोट देव सकळ अलीकडचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की शेष कुर्म सप्त पाताळ, 21 स्वर्ग, अष्टदिक्पाल, 33 कोटी लोक हे सर्व अलीकडील आहेत. 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, 7 ऋषेश्वर, नाना देवाचे अवतार अलीकडे. समर्थ म्हणतात की 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, सप्तर्षी, नाना देवताचे अवतार ह्या सर्व गोष्टी अलीकडली आहेत. मेघमनु चक्रवर्ती, नाना जीवाची उत्पत्ती, आता असो सांगू किती विस्तार हा. समर्थ म्हणतात की मेघ
मनु चक्रवर्ती राजे व इतर नाना जीवाची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगावा, म्हणून हे आता सांगणे पुरे. सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ, मागा निरोपली सकळ पंचभूतिक. समर्थ म्हणतात की या सर्व विस्ताराचे मूळ केवळ मूळ मायाच आहे. ती मूळ माया पंचभूतिक कशी आहे याचे सविस्तर वर्णन केले आहे. सूक्ष्म भूते जी बोलिली, तेची पुढी जडत्वा आली, ते सकळ ही बोलली पुढील समासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रथम ज्या सूक्ष्म पंचभूताचे वर्णन केले आहे तीच पुढे जडत्वात कशी आली हे सर्व वर्णन पुढील समासात सांगितले जाईल. पंचभूते पृथ्वकारे, पुढे निरुपली विस्तारे, ओळखी कारणे अत्यादरे श्रुती श्रवण करावे. समर्थ म्हणतात की पंचमहाभूतापैकी प्रत्येकाचे स्वतंत्र सविस्तर वर्णन पुढे केले आहे. त्याची ओळख पटावी म्हणून श्रोत्यांनी अत्यंत आदराने ते श्रवण करावे. पंचभूतिक ब्रह्मगोळ, जिने कळा हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. समर्थ या ठिकाणी सांगतात की हा ब्रह्मांड गोल पंचभूतिक कसा आहे हे आता स्पष्टपणे कळले. म्हणजे दृष्टीसृष्टीची आसक्ती तुटून आत्मवस्तूची प्राप्ती होईल. महाद्वार ओलांडावे, मैक देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य सांडावे जाणोनिया. समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रथम महाद्वार ओलांडावे तेव्हा दर्दर्शन होते. त्याप्रमाणे ह्या सर्व दृश्य सृष्टीचे रूप जाणून तिचा त्याग करावा. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूताची दाटी, एकपणे दाट पडली मिठी दृश्य पंचमभूता. समर्थ म्हणतात की या दृष्टसृष्टीच्या पोटी पंचमहाभूताचीच गर्दी झालेली आहे. दृश्य आणि पंचमहाभूते यांची एकपणे मिठी पडली आहे, म्हणजेच दोन्ही एकरूपच आहेत. हे सर्व दृश्य पंचभौतिकच आहे. एवं पंचमभूतिकाचे दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रुती करून अवकाश श्रवण करावे. थोडक्यात पंचमहाभूतापासून यथावकाश सर्व दृश्य सृष्टीची रचना झाली आहे. श्रोत्यांनी सावकाशपणे श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु।